पैठण तालुक्यातील घारेगाव एकतुनी परिसरातून सुखना नदीतून अवैध वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. आडूळ महसूल मंडळात काही महिन्यांपासून थांबलेली वाळू चोरी पुन्हा जोमात सुरू झाली असून वाळू तस्करांनी पुन्हा डोकं वर काढलंय. नदी पात्रातून दिवस रात्र अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात आहे. त्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे घारेगाव पिंपरी एकतुनी परिसरातील ही वाळू चोरी आडूळ महसूल मंडळाच्या रजापूर तलाठी कार्यालयाच्या नाकावर टिपचून सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र महसूल मंडळातील अधिकारी आणि तलाठी कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाकडून मुद्दाम दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. जिल्हा प्रशासनानं रेती चोरीवर कठोर कारवाईचे आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्यानं वरातीच्या मागे घोडे कोणाचे असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्यामुळं प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून अवैध वाळू उपसावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुरू आहे. जन्मत न्यूज करता पैठणहून आप्पासाहेब भावले यांची रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.